नमस्कार मित्रांनो, ही एक 7.5 HP शक्तीच्या सोलार पंपाची डायग्राम आहे. ही गड्डे कसे घ्यायचे त्याची डायग्राम ही पूर्व, ह्या बाजूला पश्चिम, इकडे दक्षिण आणि इकडे उत्तर ह्या दिशा आहे. तर हे एका लाईन मध्ये आपल्याला 6 गड्डे पाहिजे शक्तीच्या सोलार पंपासाठी. तर जो पहिला गड्डा घेतो, पहिला आणि दुसरा, त्या दोन्ही गड्ड्यामधील डिस्टन्स आपल्याला 11 फूट पाहिजे. त्याच्यानंतर प्रत्येक गड्ड्यामधलं डिस्टन्स आपल्याला 8.5 फूट पाहिजे. असे आपल्याला टोटल एका लाईन मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 असे गड्डे करायचे. प्रत्येक गड्ड्याचं जी खोली राहील ती 4 फुटापर्यंत कमीत कमी आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर या गड्ड्यापैकी कुठल्याही गड्ड्याजवळ 3 फूट दुरीवर एक आर्थिंगचा गड्डा पाहिजे. आम्ही या गड्ड्यापाशी एक आर्थिंगचा गड्डा घेतलाय. या गड्ड्या जो सोलारचा गड्डा असतो तिथून 3 फूट अंतर सोडून इथे एक 3.5 फूट खोलीचा आर्थिंगचा गड्डा पाहिजे. त्याच्यानंतर ह्या सगळे जे गड्डे आपले सोलारचे, तर त्या गड्ड्यापासून जो सेंटरचा गड्डा असतो त्या गड्ड्यापासून उत्तर दिशेला 5 फूट डिस्टन्स सोडून लाइटनिंग अरेस्टर साठी आपल्याला एक गड्डा पाहिजे. त्या गड्ड्याची खोली कमीत कमी 1 फूट असली तरी पण चालेल. आणि त्याच्या बाजूला पुन्हा 3 फूट अंतर सोडून एक आर्थिंगचा एलएच्या आर्थिंग साठी एक गड्डा आपल्याला घ्यायचा आहे. ओके. आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तार नाही आली पाहिजे इलेक्ट्रिसिटीची, किंवा कुठल्याही झाडाची शाडो याच्यावर नाही आली पाहिजे. आता या सोलार सिस्टम साठी पूर्व दिशेपासून पश्चिम दिशेपर्यंत कमीत कमी आपल्याला 50 फुटाची जागा लागते आणि उत्तर ते दक्षिण 8 फुटाची जागा लागते सोलर सिस्टम बसवण्यासाठी. जर एवढी जागा एखाद्या शेतकऱ्याकडे अवेलेबल नसेल तर त्यासाठी आम्ही दुसरं एक सोल्युशन आणलंय. ही एक नवीन डायग्राम त्यासाठी बनवलेली. ही पण 7.5 HP चीच डायग्राम आहे. याच्यामध्ये आपण काय केलंय, 2 लाईन मध्ये हे स्ट्रक्चर केलंय. जे समोर 3 गड्डे दक्षिण दिशेला आणि उत्तर दिशेला 3 गड्डे याच्यामध्ये दिले. ही पूर्व, पश्चिम आणि दक्षिण आणि उत्तर ही अशी डायग्राम आहे. याच्यामध्ये जो पूर्व साईडला गड्डा राहील तिथून 11 फूट डिस्टन्स सोडून एक सेंटरला गड्डा घेतलाय. त्या गड्ड्यापासून पुन्हा पश्चिम दिशेला एक गड्डा घेतलाय. आणि ह्या कुठल्याही गड्ड्यापासून ज्या गड्ड्यावरती आपल्याला कंट्रोलर लावायचे, ज्या पोलवरती, त्या गड्ड्यापासून 3 फूट अंतरावर एक आर्थिंगचा गड्डा घ्यायचा आहे. त्याची पण खोली कमीत कमी 3.5 फूट असावी. आणि जे सोलारचे मेन येलो कलर मध्ये तुम्हाला जे गड्डे दिसत आहे त्याची खोली कमीत कमी 4 फूट असावी. पाठीमागच्या ह्या दोन्ही जे समोर दक्षिण दिशेला दिसत आहे, दक्षिण आणि उत्तर दिशेची जी लाईन राहील त्याच्यामध्ये कमीत कमी 10 ते 11 फुटाचा गॅप पाहिजे. म्हणजे पुढच्या पॅनलची शाडो मागच्या पॅनलवरती येणार नाही. हा त्याच्यात आपल्याला बेनिफिट होईल. आणि पुन्हा मागच्या 3 गड्ड्यापैकी जो सेंटरचा गड्डा राहील तिथून 5 फूट डिस्टन्स सोडून उत्तर दिशेला लाइटनिंग अरेस्टरचा एक गड्डा घ्यायचा आहे. हा गड्डा कमीत कमी 1 फूट असेल तरी पण चालेल. लाइटनिंग अरेस्टरच्या गड्ड्यापासून कोणत्याही बाजूला एक 3 फूट खोल आणि 3 फूट अंतरावर आर्थिंगचा गड्डा आपल्याला घ्यायचा आहे. आणि याच्यात एकच काळजी घ्यायची आहे, कुठलीही इलेक्ट्रिसिटीची तार याच्या आजूबाजूला किंवा वरती नाही पाहिजे आणि कुठल्याही झाडाची सावली आपल्याला त्यावरती नाही आली पाहिजे. धन्यवाद.